बापरे, खूप इतका जोरच पाऊस, हवा. हे पहा, आता ह्यांच्या मुलांचं ॲडमिशन झालेलं आहे DY पाटीलला, आपलं पुण्याला. आज त्यांचं हे आहे फर्स्ट दिवस. हो भैया जा रही है. रांची से आलेले, कराचीवरून. ही बापरे, हवा पण चालू आहे आणि पाऊस पण खूप चालू आहे. ही माझी मैत्रीण. कहाँ जाना है अब? कहाँ से आए हो आप? मैं झारखंड से आई हूँ। मैं बच्चे का एडमिशन कराने आई हूँ और DY पाटिल में फर्स्ट डे है बच्चे का। और क्या हो रहा है इधर? इधर बहुत बारिश हो रही है, आंधी तूफान के साथ। कितना बारिश हो रहा है? माशाअल्लाह, पुणे की बारिश। पुणे की बारिश माशाअल्लाह। कैसा लगा हमारा पुणे? बहुत अच्छा लगा। ये फर्स्ट टाइम महाराष्ट्र में आए हैं इधर. बहुत अच्छा लगा। हाँ, ये देखो, धीरे धीरे जाना. वो सुन लो। आ गए क्या वो? दर्श, अभी भैया को बुला. अभी भैया आओ। अभी ओला बुक नहीं हो रहा, कुछ नहीं बुक हो रहा है. अभी ऑटो वाला वो मजबूरी में आया है. अरे ये देखो, ये तो भी इतना कि ना 500 रुपये ले रहा है. मजबुरी आहे, जायचं आहे त्यांना. इतका पाऊस चालू आहे ना, बापरे, खूप पाऊस आहे. आणि मला असं वाटतंय ना, आता ह्यांचं जरुरी होतं जायचं, म्हणून ते रिक्षा बुक केला. अरे ये कॅन्सल हो गया. हो, ते म्हणतं की जास्त पैसे घेणार मी एका माणसाची, रिक्षावाला. मग म्हणलं जाऊ दे, म्हणलं जी जरुरी आहे ना मुलाचा, ते मुलगा घेऊन घे. की माझा मुलगा. अरे अशा पावसामध्ये काय करायचं सांगा. खरंच इतकी हवा चालू आहे ना. हे बघा, हवा, पाऊस, म्हणजे कंटिन्यू 2-3 दिवस झाले असा पाऊस चालू आहे. आणि मला असं वाटतं की काम असलं तरीच माणसानं बाहेर निघावं. खरं आहे ती, जे सरकार म्हणतं ती ऐकावं. आणि उगाच पोलिसांना बी डिस्टर्ब करू नये. तसं पावसामध्ये ड्युट्या करत, पाण्यात ड्युट्या करत थांबलेत आणि माणसं ऐकत नाहीत. माणसं ऐकत नाही ती. मजबुरीमध्ये मुद्दा म्हणून असं जायचं पुढे. जिथं जाऊ नका म्हणून ना पोलिसवाले, तिथं जायचं मुद्दा म्हणून. जाऊ द्या म्हणून त्यांना तंडत भांडणं करत बसायचं. असं करू नये. त्यांनी पण लेकरं, त्यांच्या पण पाठीमागे सगळे असते, ते लेकरं, बायको, फॅमिली, तुमच्या सगळे म्हणजे सगळ्यासाठीच पर ड्युट्या करावंच लागतं ना. असं नाही की त्यांना घरात बसावं लागेल. असं पाण्यामध्ये कमरेपर्यंत पाणी आहे असंच थांबलेले आहेत त्यांनी ड्युट्या करत. आणि माणसं ऐकत नाही ती. एक माणसाला सांगावं लागते त्यांना, इकडं जाऊ नका, इथं खड्डा आहे, इथं पाणी जास्त असलं तरी माणसं ऐकत नाही ती. भांडणं वगैरे सगळं करत बसते ती. मग त्यांना उलटं पालटं बोलायचं, शिव्या द्यायच्या. असं करू नये, मला असं वाटतंय खरंच. आता खूप परिस्थिती, म्हणजे पाऊस एवढा यायला लागला आहे ना, आम्हाला बघून असं वाटतं बापरे किती पाऊस यायला आणि किती पाऊस यायला, असं व्हायला लागलं आहे बघून आपल्याला घरात बसून. आणि ती एवढ्या ह्याच्यामध्ये थंडी हवा, पाऊस, पाणी आणि ड्युट्या द्यायला लागले ते. खरं मला असं वाटतंय की थोडंसं समजून घ्यावे माणसाने पण. चला बाय.